हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांना नमस्कार. मी कल्पना नलावडे, वसई, पालघरवरून. आज तुमच्यासाठी मी खूप छान, चटपटीत, कमी साहित्य लागणारी, लवकर संपणारी अशी टेस्टी रेसिपी घेऊन आलेली आहे. माझ्या रेसिपीचं नाव आहे ॲपल बोराचं लोणचं. हे बघा, हे बोर, ॲपल बोर म्हणतात याला. आणि याचं आपण आज लोणचं करणार आहोत. जे नवशिके असतील, म्हणजे पुरुष मंडळीसुद्धा ही रेसिपी करू शकतात, लहान मुलंसुद्धा करू शकतात, कारण याला गॅसची आवश्यकता नाही आहे आणि प्रमाण थोडंसं कमी जास्त चालेल, ते तुम्ही नंतर ॲडजस्ट करू शकता. एवढी सोपी रेसिपी आहे. परंतु हे लोणचं जर एकदा तुम्ही केलं, एक घास खाल्ला तर दुसरा घास नक्कीच खाल. आणि हे न टिकणारं यासाठी म्हणत आहे की मी खरंच आपल्याला रोज खावंसं वाटते. आहारामध्ये याचा सर्वांनी समावेश नक्कीच करावा. आणि यामध्ये काय गुणधर्म आहे हे सुद्धा मी थोडक्यात सांगणार आहे. हे जे ॲपल बोर आहेत यामध्ये विटॅमिन सी आहे, म्हणजे जी इम्युनिटी पॉवर वाढवते. ए विटॅमिन्स डोळ्यासाठी खूप चांगलं आहे. B12 विटॅमिन्स आहे. कॅल्शियम म्हणजे हाडासाठी आणि दातांसाठी खूप चांगला गुणधर्म आहे. हा फॉस्फरस आहे, झिंक आहे, सायट्रिक ॲसिड आहे, अँटीऑक्सिडंट आहे, ज्यांना अँटी कॅन्सर पेशी याच्यामध्ये त्याच्याविरुद्ध लढण्याची हा एक गुणधर्म या ॲपल बोरामध्ये आहे. ज्यांना बीपीचा त्रास असेल तर यांनी खरंच याचे सेवन करायला पाहिजे. बीपीसुद्धा नॉर्मल होऊ शकतो यांनी. आणि याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन, पोटाचा अपचनाचे जे त्रास असतील ते सुद्धा याने कमी होतात. आणि ज्यांना डिप्रेशनचा त्रास असेल तो त्राससुद्धा याने कमी होतो. बघा, एरवी औषध गोळ्या घेण्यासाठी किती खर्च होतो, तर ते न करता तुम्ही हे ॲपल बोर आणा आणि त्याचा आहारामध्ये नक्कीच समावेश करा. आपल्या तब्येतीसाठी आणि सर्वांच्याच तब्येतीसाठी हे खरंच खूप चांगलं आहे. चला, जास्त वेळ न करता आता आपण याची सुरुवात करूया. हे बघा, हे ॲपल जे बोर आहेत, मी अगोदर याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. आता यासाठी काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. ओके, हे बघा, मी ही वाटी घेतलेली आहे. वाटीमध्ये बडीशेप घेतलेली आहे. हे बघा, बारीक कुटून घेतलेली आहे. तुम्ही मिक्सरवर पण याची पावडर करू शकता. मी थोडीशी जाडसर ठेवलेली आहे. आता यामध्ये मी तिखट टाकणार आहे. तुम्ही तिखट तुमच्या आवश्यकतेनुसार, लहान मुलं खात असतील तर कमी टाका. हे बघा, मी यामध्ये थोडंसं तिखट टाकते. आणि असा अंदाजी प्रमाण घ्या, आपल्याला कळते एवढ्यासाठी. हे 2 बोराचं आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी 2 बोराचेच छोटे छोटे पीस केलेले आहेत. ओके, थोडीशी हळद टाकूया आपण. हे बघा, हळद टाकलेली आहे आणि थोडीशी पिठी साखर. हे बघा, पिठी साखर. आणि महत्त्वाचं म्हणजे मीठ. 1 मिनटं, म्हणजे मिठाची बरणी थोडी दूर आहे, घेतली आपण. तर मी मीठ नेहमी पिंक सॉल्ट वापरत असते. तर हे बघा, यामध्ये पिंक सॉल्ट टाकलेलं आहे आणि हे छानपैकी मिक्स करायचं. आता यामध्ये धने पावडर आणि जिरे पावडर टाकायची राहिलेली आहे. हे बघा, हे जिरं पावडर आणि हे धने पावडर. बस, हे छानपैकी मिक्स करायचं. मी थोडंसं यामध्ये परत तिखट टाकणार आहे. बस, झालं याचं साहित्य. आणि हे जे पीस आहेत छोटे छोटे करून ठेवलेले, यावर ही पावडर टाकायची. छानपैकी याला लावून घ्यायची. हे असं बनवायचं. 2 तास असंच ठेवून द्यायचं एका बरणीमध्ये भरून. आणि नंतर मग तुम्ही फ्रीजमध्ये 2-3 दिवस टिकते हे.
कारण आपण मोहरीची डाळ वगैरे यामध्ये काहीच टाकत नाही. पण टेस्ट एक नंबर. तुम्ही खरंच नक्की करून बघा. एकदा केले की तुम्हालाही वाटेल नाही आपण खरंच परत करायला पाहिजे. खूप सोपी रेसिपी आहे आणि तोंडाची चव वाढवणारी आहे. एकदा केले की हे झटपट खरंच संपून जाते. हे बघा, असं छानपैकी याला लागलेलं आहे. आणि काय करायचं, जे नवीन असतील त्यांनी थोडीशी टेस्ट घेऊन बघायची. तुम्हाला काय जे प्रमाण कमी वाटते ते त्यामध्ये टाकायचं. असं टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि हे बघा, आता हा काचेचा जार आहे, काचेची जी बरणी आहे, या बरणीमध्ये आता मी हे टाकणार आहे. मी टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता. हे बघा, असं छानपैकी याला मिक्स केलेलं आहे मी. आणि मीठ असल्यामुळे याला नंतर थोडंसं पाणी सुटते. मी आता 2 तास बाहेर ठेवणार आहे आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि ही जी जार आहे त्याला आधी स्वच्छ करून घ्यायचं. पाहिजे तर कोणतंही एक टीप आहे. लोणचं आपण ज्या बरणीमध्ये ठेवतो ती स्वच्छ असायला पाहिजे. आणि तिला एक साधीशी छोटीशी टीप आहे की स्वच्छता कशी ठेवायची. स्वच्छ तुम्ही घासता वगैरे सर्व ठीक आहे. त्याला स्टरलाइज कसं करायचं. एक हे घ्यायचं, हिंगाचा तुकडा घ्यायचा, त्याला जाळायचं आणि त्याच्यावर ही बरणी उलटी करून ठेवायची. त्याचा जो धूर सर्व याच्यामध्ये त्या बरणीमध्ये लागला जातो. की झाल्यानंतर ती बरणीमध्ये तुम्ही काही पण लोणचं वगैरे काय वर्षभर टिकवण्याचं जे काय असेल ते ठेवून द्यायचं. काय मग कशी वाटली तुम्हाला आजची माझी चटपटीत सोपी रेसिपी. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. यापुढेही मी अशीच खूप छान अशी रेसिपी नक्कीच घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. खरंच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. तुम्ही नक्कीच करून बघा आणि कमेंटद्वारे मला तुमचे मतं नक्की कळवा. बाय बाय.